ओम नमः सिद्धेभ्य। आज प्रवचन को अल्प विराम करके विदाई समारोह का कार्यक्रम रखे हुए। हे समय का चक्र जो लौट वापस न आएगा। तीर निकला कमान से पर कौन लौट पाएगा। जा रहे हैं आज आप, कल हम भी जाएंगे। दुनिया की इस रीत को आखिर कौन बदल पाएगा। अभी विदाई के समारोह बताने के लिए मैं मोक्षार्थी अर्णव जी जैन को बुलाना चाहता हूँ। ओम नमः सिद्धेभ्य। आज विदाई समारोह में आज भैया के बारे में मैं कुछ दो शब्द बताना चाहता हूँ कि अरविंद भैया ने हम जब काम करता था तब मदद के वक्त वह मदद करता था। और जब हम गलत रास्ते पर जा रहे थे तब भैया ने हमको रोका, समझाया। और जब पंडित जी भी नहीं थे तब हमको भैया ने बहुत अच्छे से संभाला। और पढ़ाई का कुछ मतलब डाउट था तभी भी समझाया अच्छे से। जी। अगले वक्ता की ओर से मैं बुलाना चाहता हूँ आयुष जी जैन। ओम नमः सिद्धेभ्य। सबको सादर जय जिनेंद्र। मैं मोक्षार्थी आयोजन आज दीक्षा समारोह आयोजित किया गया है। आज मैं आप सभी को उस दीक्षा समारोह में से कुछ बताना चाहता हूँ। मैं 1 साल से इधर रह रहा हूँ और मेरे और मोक्षार्थी अरविंद भैया जी का अनुभव बताना चाहता हूँ। मैं इधर जब आया था तब मैं बहुत शरारती था। मुझे भैया जी ने पढ़ाई की और बढ़ने का प्रयास किया। मैं जब भी गलत रास्ते पर बढ़ता था तब भैया जी ने मुझे गलत रास्ते पर बढ़ने का रोक दिया। उन्होंने मुझे पढ़ाई की ओर बढ़ाया। जब भी मैं टाइम पास करता था तो उन्होंने मुझे पढ़ाई की ओर बढ़ने का प्रयास किया। जब हमारे पंडित जी उनके गाँव गए थे तब उन्होंने हमारा ख्याल रखा। मैं इतना बोलकर मैं जय जिनेंद्र। तीसरे वक्ता के रूप में मोक्षार्थी अभय जी जैन को बुलाना चाहता हूँ। सभी को सादर जय जिनेंद्र। मेरा नाम मोक्षार्थी अभय जैन है। मैं आज आपको विदाई के समारोह के बारे में कुछ बताना चाहता हूँ। मैं सबसे पहले आर्यत भैया को धन्यवाद देना चाहता हूँ कि उसने इस साल में मेरे को जो मदद चाहिए थी वो मदद की। कुछ धर्म के प्रवचन के डाउट्स हो अथवा कोई लौकिक पढ़ाई के हो तो उसमें वो भी बताया। और जब हमारे पंडित जी उनके गाँव गए थे तो भैया ने हमारा ख्याल रखा। हमको टाइम पर जगाया। हमको लग ही नहीं रहा था कि मतलब पंडित जी गए जी, वो भैया ही हमें पंडित जी लग रहा था। ऐसा भैया ने हमका ख्याल रखा। जय जिनेंद्र। अभी अगले चौथे वक्ता की ओर से मैं बुलाना चाहता हूँ मोक्षार्थी जिनेंद्र जैन। ओम नमः सिद्धेभ्य। आज यहाँ पे दीक्षा समारोह हो रहा है, संपूर्ण होने जा रहा है। मैं उसके आज कुछ बताना चाहता हूँ। हमें भैया ने बहुत सी चीज़ें बताई, सिखाई। उन्होंने हमें उनके साथ घटी हुई घटनाएं भी बताई। उन्होंने यहाँ क्या पाया, क्या खोया वो भी बताया। उन्होंने हमें पढ़ाई में ध्यान कैसे लगाए वो भी बताया। और किस चीज़ों से दूर रहे, किसे अपनाए। और वो हमें यहाँ के कार्यक्रम के कुछ लॉजिक भी देते थे। धर्म के कुछ चीज़ें नहीं आती थी, कुछ शंकाएं उठती थी तो उसका भी समाधान कराते थे। और
हमें उन्होंने स्टेज डेयरिंग भी सिखाई। जय जय। अभी मैं 5वें वक्ता की ओर से मोक्षार्थी दीप जी जैन को बुलाना चाहता हूँ। ओम नमः सिद्धेभ्य। कल परसों हमारे अनंत भैया जी जा रहे हैं। मैं आपको उनके तथा हमारे बीच में का एक साथ कैसे गए मैं आपको बताना चाहूँगा। जब मैं पहले गजपत में आया था तब मैं सब बच्चों से मिलजुल कर नहीं रहता था, लेकिन अनंत भैया ने मेरी दोस्ती बच्चों से करवा दी। जब मैं गलत रास्ते पर बढ़ता था तब उन्होंने ही हमको टोका और भैया ने ही हमें यहाँ की सब बातें बताई और कब क्या करना है कब क्या नहीं करना है वो हमें समझाया। उनके 3 साल कैसे गए, जैसे उन्होंने उनके संकट के बारे में बताया, संकट आदि के बारे में अनुभव बताए तथा हमें धर्म और लौकिक में कुछ भी शंका हो तो उनका समाधान करते थे और उन्होंने हमें बड़ी से बड़ी बातें बड़े प्रेम से समझाई। जय जय। 6वें वक्ता की ओर से मैं बुलाना चाहता हूँ मोक्षार्थी दर्शन जी जैन। जय जिनेन्द्र, मैं दर्शन जैन। आज दीक्षा समारोह है। मैं आज आपको हमारे आर्यन भैया देवभूषण कुलभूषण छात्रावास में से जा रहे हैं। मैं कुछ चीज़ बताने वाला हूँ। आर्यन भैया हमें टाइम टाइम पर पढ़ना सिखाया। हमें कुछ भी संकट में मदद करते थे। हमें कुछ भी डाउट आया था तो बताते थे। हमारे आर्यन भैया हमें मदद करते थे और आर्यन भैया जाते जाते कहे जान लगा के पढ़ाई करना। जय। मैं अभी अगले वक्तव्य के लिए मोक्षार्थी आदित्य जैन को बुलाना चाहता हूँ। ओम नमः सिद्धेभ्य। आज मैं आपको आर्यन भैया की कुछ अच्छी चीज़ें बताने वाला हूँ। हम इधर गुरुकुल में आए थे तब हमको कंप्यूटर में कुछ नहीं आता था, तब हमको आर्यन भैया बैठ कर सिखाते थे और उनका भी पढ़ाई करते थे। कितनी बार हमको टोका कि ऐसा करना वैसा करना, और जब पंडित जी घर में गए थे तो मैं इतना बीमार पड़ गया था कि उन्होंने मेरी इतनी ख्याल रखी कि कोई इतना नहीं कर सकता। जैसे मेरे को हॉस्पिटल में लेकर गए, दवाई दी, पानी लेकर देते थे और फैन लगाने का नहीं ऐसा बच्चों को कहते थे। मेरे ठंडी के कारण इतना मैं देख रही। सीधी सीधी सिंपल दिखते रहते जिनका शांत स्वभाव है। पढ़ने की नई ट्रिक्स बताते, गायन में भी बहुत नाम है। छोटी मोटी मस्ती करते, गुरुओं का सम्मान है। खुद भी हंसते दूसरों को भी हंसाते, इनका काम है। हिंगोली नगर निवासी है आर्यन भैया जिनका नाम है। मैं अभी मोक्षार्थी आर्यन जी जैन को बुलाना चाहता हूँ। ओम नमः सिद्धेभ्य. सगळे तर हिंदीमध्येच बोलले, मी मराठीमध्ये बोलला. आणि 3 वर्षाचे अनुभव मी 3 मिनिटांमध्ये सांगण्याचं खूप मोठी चेष्टा करतोय. मी 8वीमध्ये इथं आलो होतो. 8मध्ये आलो, मग त्याच्या इथले उज्ज्वल गुरुजी सगळ्यांना माहिती. त्यांचे आणि माझे काका कारंजा गुरुकुलमध्ये एकत्र होते, म्हणजे सोबत शिकायला होते. तर ते माझ्या काकाच्या प्रेरणेने मी इथं आलो. इथे इंटरव्ह्यूमध्ये मेला आलो होतो. मग त्यांनी माझ्या काकांनी त्यांच्यासोबत अजून माझ्या गावचा एक जण आला होता. आम्ही असे 2 जण, माझे काका, आम्ही 3 जण आलो होतो. इथे इंटरव्ह्यू वगैरे झाला. मग आधी तर मला वाटलं तर की इथे नाही राहायचं, घरीच राहायचं, कारण की आधी मी कारंजाला 3 वर्ष राहिलोच. त्याच्यानंतर पण मग इथलं वातावरण वगैरे सगळं चांगलं वाटलं
मग ठरवलं की नाही आता राहील आम्ही दोघं, मी आणि तो माझा मित्र. आम्ही दोघं राहिलो. तर 8वीला असं एवढं काही वाटलं नाही. स्टार्टिंगला उज्ज्वल गुरुजी आणि त्यांची मिसेस काकू हे लक्ष द्यायला होते आणि स्टार्टिंगला त्यांनी सर्व काही शिकवलं. पूजनच्या वेळेस पण सगळीकडे इकडे तिकडे त्यांनी शिकवलं आणि रात्री दिवसा वगैरे पूर्ण टाईम आमच्यासोबत तेच होते. त्यांनी आणि त्यांचे सर्वांचे इथले जेवढे पण सगळे इथले आहेत त्यांचे सर्वांचे खूप उपकार आहे माझ्यावर आणि यांचे उपकार कधी विसरणार नाही आणि विसरू पण शकणार नाही. 8वीचं वर्ष मस्त चांगलं गेलं. 8वीमध्ये मी आणि माझे मित्र आम्ही असे 7 जण होतो आणि 9वीच्या आणि 10वीच्या असे पण माझे सिनियर पण होते. सगळ्यांनी चांगलं माझ्यासोबत राहिले. सगळ्यांनी खूप चांगली प्रेरणा दिली. सगळे माझ्यासोबत खूप चांगले राहिले. सगळ्यांचं खूप म्हणजे त्यांनी खूप प्रेरणा केली प्रत्येक गोष्टीत. त्यांनी खूप काही शिकवलं पण. आणि अशीच मग 10वीचे मुलं चालले गेले. मग माझं आणि 8वीच्या वर्षामध्ये आम्हाला अजून एक पंडितजी म्हणजे शुभम पंडितजी होते. त्याच्यानंतर मध्ये एक समेतजी गांधी म्हणून पंडितजी होते नातेपुतेचे, ते पण आले होते. त्यांचे पण आमच्यासोबत काही दिवस त्यांचं राहणंही झालं आणि त्याच्यानंतर असंच 8वीचं वर्ष एकदम मस्त गेलं. चांगलं हसत खेळत सगळ्यांसोबत. मग 9वीमध्ये आलो तर 9वीमध्ये उज्ज्वल पंडितजी, काकू आणि शुभम पंडित असे 3 जण पण लक्ष द्यायला होते. मग 9वीचे दिवाळीपर्यंत हे 3 जण होते. सगळे त्यांनी पण प्रेरणा केली. 9वीत आल्या म्हटल्यावर तर काय 8वीचे मुलं सगळी नवीन होते आणि मी 1 वर्ष झालंच होतं आणि आमचे जे सिनियर होते ते 10वीत. तर आम्ही सगळ्यांनी मस्ती पण खूप केली. खूप एन्जॉय पण झाला आणि मी 9वीला होतो तेव्हाच इथे सचिन पंडितजी पण आले आणि 8वीला पण आलेले पण मग मध्ये फक्त दशलक्षणला आणि एकदा 1 महिनाभर शिकवायला आले होते. तेव्हा असं वाटायचं की पंडितजी आले, त्यांचं प्रवचन वगैरे खूप स्ट्रिक असायचं. मला स्टार्टिंगला तर कुठलेच त्यांचे एक पण पॉईंट्स बनवता यायचे नाही, काहीच नाही. नेहमी प्रत्येक टाईमला उभंच करायचे आम्हाला. फक्त 10वीचे मुलंच बसलेले असायचे, आम्ही बाकीचे सगळे उभे. ना प्रवचन काही समजायचं नाही, काहीच नाही. जेव्हा 9वीला आले तेव्हा असं वाटायचं. 9वीला आले मग असं वाटलं बापरे आता पंडितजी आले, आता वर्षभर काही खरं नाही. तर मग त्यांचे प्रवचन आधी मुक्ती प्रवचन झाले. मुक्ती स्टार्टिंगला महावीर स्तोत्र शिकवलं आणि तेव्हा असं पंडितजीचे तेव्हा प्रवचन सुरू नव्हते झाले. तर दीदीचंच प्रवचन असायचं सकाळ आणि संध्याकाळ. तर दीदीच्या प्रवचनला दीदी जास्त काही स्ट्रिक्ट नव्हती पण मग ती असायची. पण आम्ही तरी पण तिच्या लेक्चरला मस्ती करायचो तिचं जेव्हा प्रवचन व्हायचं. आणि मग काही दिवसांनी पंडितजीचं प्रवचन सुरू झालं. पंडितजीचं प्रवचन सुरू झालं दीदीचे त्यांच्या नोट्स तर खूप कमी असायच्या, पण पंडितजीच्या नोट्स बनवायला लागायच्या. पंडितजी बोलायचे नोट्स शिवाय बसायचंच नाही आणि रोज चेक पण करायचे. मग नंतर दीदीचे प्रवचन बंद झाले आणि सुरू झाले मग सचिन पंडितजीचे प्रवचन सकाळ संध्याकाळ. मग थोडंफार त्यांनी आधी बालबोध 1, 2, 3, मग वितरा विज्ञान 1, 2, 3 असं सुरू केलं. तर बालबोधवर त्यांचे भाग त्यांनी कधी बघितलाच नाही. भाग फक्त आमच्याजवळ असायचा आणि त्यांनी त्यांच्या नोट्सवरूनच त्यांनी आमचे एका भागवर त्यांनी जो भाग 4 पेजेसचा आहे त्यांनी त्याच्यावर 4-4, 5-5 तास प्रवचन केले. खूप डीपमध्ये शिकवलं आम्हाला बालबोध 1, 2, 3. त्याच्यानंतर मग दिवाळीपर्यंत असं भाग 1, 2, 3, वितरा विज्ञान 1, 2, 3 असं थोडंफार चालत राहिलं. मग आले पंडितजी दिवाळीनंतर. पंडितजी तर इथे नाही राहिले. मग नंतर ते त्याच्या गावात चालले गेले. आदित्य पंडितजी आले. आधी स्टार्ट म्हणजे आम्ही दिवाळीवरून सुट्ट्यांवरून इथे आलो आणि तेवढ्यात आदित्य पंडितजी आले आणि शिवम पंडितजी चालले गेले होते. मग आधी स्टार्टिंगला खूप वेगळंच वाटलं की पंडितजी नाही आणि तेच आता इथं आम्हाला लक्ष द्यायला. आता मग आदित्य पंडितजी आता त्यांची ओळख पण नाही, काही नाही. स्टार्टिंगला त्यांच्याशी बोलणं पण जास्त नाही. एकदम जास्त आम्ही म्हणजे त्यांच्याशी बोलणं पण नाही, काही नाही. आम्ही थोडं बोलण्यापासून दूर राहायचो आणि त्यांच्याशी पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा पण एकदम ते शांत होते. त्यांच्याशी असं बोलणं वगैरे काही झालंच नाही. म्हणजे त्यांचा स्वभाव आमचा स्वभाव खूप अलग होऊन गेला होता. आम्हाला वाटलं आता आमचं काही खरं नाही, काय होईल काही नाही. पण मग नंतर हळूहळू आमचे थोडंफार राहणं होत गेलं त्यांच्यासोबत. मग आम्ही आमची पहिलेच आमचं काय जे 8वीपासून मस्ती चालत राहिली, आम्ही ते मस्ती चालूच आमची. मध्ये एकदा
आमच्या तर एका ट्रकवरती झेंडा पडला होता. तेव्हा पंडितजी तेव्हा ओरडले. आम्ही तर स्वाध्यायामध्ये आम्हाला रोज पंडितजी दुपारी अभ्यासाला इथंच बसवायचे. तेव्हा पंडितजीने खूप काही आधी तर पंडितजी रात्री ते गोष्टी वगैरे सांगायचे. एकदा ते गांधीजीची गोष्ट सांगितली, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. अशा खूप गोष्टी सांगितल्या. मग अभ्यासामध्ये रुची लागायला लागली. पण मग नंतर काही कारणास्तव आमच्याकडून खूप मोठ्या चुका व्हायला लागल्या आणि ते सगळं त्यांनी पकडल्या. मग माझे सर्व मित्र आम्ही असे थोडे अलग अलग होत गेलो आणि मग राहिलो आता मी एकटाच. बाकी सगळे माझ्यापासून दूर झाले. मग 9वीचे ते दिवाळीनंतरचे दिवस कसे गेले ते आम्हालाच माहीत, काही समजत नव्हतं. दिवस रात्र तेच हे झाली की ते आमच्या एक एक चुका बाहेर निघायला लागल्या. ते दिवस कसे तरी काढले आणि मग 10वीला मी एकटाच आलो आणि तुमचे ॲडमिशन सुरू झाले. एप्रिलमध्ये मग CBSEचे मुलं आले, तेव्हा माझे 9चे पेपर झाले आणि मी इथंच थांबलेलो होतो. एप्रिलमध्ये ते आले तर मी 21 एप्रिलला घरी चालू गेलो होतो. मग मेमध्ये परत तुमच्या शिबिरला आलो होतो मी. तेव्हा आता तुमचे पण खूप मोठं नशीब आहे की तुम्ही इथं आले, तुमची इथे ॲडमिशन झाले. तुम्हीच बघितलं असेल किती जण तुमच्यासोबत अजून होते ॲडमिशनसाठी, पण ते इथं नाही, तुम्ही आहात. काहीतरी तुमचं नशीब असेल, काहीतरी पुण्य असेल तुमचं आधीचं, म्हणून तुम्ही इथं आहात. याला व्यर्थ घालवू नका प्लीज. याला सार्थक करा, कारण की तुमचं 1 वर्ष कसं निघून गेलं तुम्हालाही नसेल कळालं. तसंच माझे 3 वर्ष निघून गेले, मला कळालं नाही. असेच दिवस निघून जातात, दिवस गमावू नका. जसं आता तुम्हीच खूप नशीब आहे की तुम्हाला इथं भेटलं गुरुकुलमध्ये राहायला. तिथलं एवढं चांगलं इथे वातावरण, नंतर त्यातली त्यात मग आदित्य पंडितजी सर आणि तुम्हाला सचिन पंडितजी यांची खूप म्हणजे प्रवचन वगैरे त्यांचा खूप लाभ झाला. प्रत्येक गोष्टी धार्मिकचं हे ते खूप नवीन संस्कार लावले तुम्हाला. आम्ही एवढं काही नाही केलं. तुम्ही जेवढं पाळता वगैरे, जेवढं पण तुम्ही चरणनियोगचं कळता तेवढं आम्ही नाही केलं ना, मी पण केलं अजून. फक्त बाहेरच्या गोष्टी वगैरे तेवढं तर सोडलंच जेवढं जमत. आणि तुम्ही तर खूप पुढचं पण करता आणि असेच करत राहा. मग 10वीला आता तुमच्यासोबत सगळ्यांसोबत राहायला लागलो. आधी तर असं वाटलं मी एकटा 10वीचा, तुम्ही सगळे छोटे सगळे. 9वीला पण कोणीच नाही, ना जुनं कोणी नाही, मी एकटाच जुना. तुम्ही सगळे नवीन, सगळ्यांचे नवीन चेहरे. आधी सर्व रडायला लागले, असं तसं. सगळ्यांचं रडणं पडणं थोडे दिवस चालू असायचं. दिखतं किती दिवस रडला आता पण आठवतं. आयुष्य जाता जाता मी एकटा रडत होता, काही जण रडले पण नाही. तुमच्यासोबत थोड्याफार ओळखी व्हायला लागल्या, सगळ्यांची नावं लक्षात राहायला लागले. आपले शेड्यूल सुरू झालं. तुम्ही पण एकदम सिन्सिअरली राहायला लागले. मी पण तुमच्यासोबत एकदम सिन्सिअर. काही म्हणजे तुमचं एकदम तुम्ही माझे आता कसं आपले एक ओळख नाही, काही नाही, मग आपण कसं राहायचं एकमेकांसोबत. मग त्याच्यापेक्षा आपण एकदम शांत राहायचं सगळे एकमेकांसोबत. तुम्ही सगळे भैया दादा बोलायचे. वर्षभर सगळे तुम्ही भैया दादा बोलले मला. सर्वांनी चांगली रिस्पेक्ट पण दिली. आपल्या ओळख दिल्या, खूप एकमेकांना ओळख झाली. आणि आता एवढं वर्ष संपत पण आलं, समजलं पण नाही तुमच्यासोबत राहून. फक्त एवढं सांगतो, आता जाता जाता एवढं काही टाईम नाही. आणि आता माझे 3 वर्षाचे अनुभव सांगणं म्हणजे आता काही खूप टाईम पण कमी पडलेलं ना. आता काही एवढं आठवत पण नाही की तुम्हाला सगळं एक एक गोष्ट सांगू. पण एवढं सांगतो की जे तुम्हाला एवढं नशिबाने भेटलं, एवढं सगळं चांगलं, एवढे सगळे गुरुजी वगैरे तुम्हाला आदित्य पंडितजी भेटले आणि सचिन पंडितजी, त्यांनी मुक्ती दिली, यांचे सगळ्यांचे तुम्हाला लेक्चर वगैरे झाले. प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजवत राहिले. आदित्य पंडितजींनी प्रत्येक गोष्टीची मीटिंग वगैरे घेतली. प्रत्येक गोष्टीवरून टोकलं वगैरे. याचा कधी राग मानू नका. हे कधी तुमच्या वाईटसाठी कोणी सांगितलं नाही. जेव्हा आपण प्रत्येक वेळेस समजावून सांगितलं प्रत्येक गोष्टी, भले सचिन पंडितजी असो का आदित्य पंडितजी असो का कोणी पण इथलं मोठं कोणी पण असो, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला जे टोकलं वगैरे, बोलले, रागावले, याचा कधी राग मानू नका की हे का माझ्याच मागं लागले, का मलाच असं बोलले. तुमच्या चांगल्या फ्युचरसाठीच बोलले तुम्हाला. आता मला सगळेजण, माझ्या काकाने मला आधीपासून हॉस्टेलला याच्यामुळं म्हणजे गुरुकुलला याच्यासाठी ठेवलं की तुला आता 10वीपर्यंत तुझ्या या छोट्या वयात तुला याची काहीच जाणीव नाही राहणार. जेव्हा तू 10वी नंतर जाशील, बाहेर फिरशील, बाहेरच्या लोकांमध्ये राहशील, तेव्हा तुला या धार्मिक शिक्षणाचं महत्त्व कळेल. आणि आता थोडीफार आता 10वी नंतर तर म्हणजे आता शेवटचे दिवस आले तर आता जाणीव होतीये की काय राहतं.
धर्माचं ज्ञान थोडंफार इथे आल्यानंतरच धार्मिक शिक्षण वगैरे झालं आणि म्हणजे थोड्याफार धार्मिक गोष्टी कळल्या आणि या गोष्टींमुळेच आता थोडंफार मी स्वतःला म्हणजे खूप माझं कंट्रोल वगैरे झालेलं आहे. आधी खूप मस्ती वगैरे केली, खूप इकडलं तिकडलं बाहेरचं खाणं पिणं असायचं, कू गुरु कू देवलं पूजन असायचं वगैरे, पण आता सगळं बंद झालं. खूप काही नवीन शिकायला मिळालं. सचिन पांडेजीचे प्रत्येक प्रवचन आहे मला खूप मोटिवेट राहायचे. मला प्रत्येक वेळेस मोटिवेट गोष्टी ऐकायला खूप आवडलं आणि त्यांचे प्रवचन म्हणजे अशा गोष्टी वगैरे असल्या की आम्ही सगळे इथेच बसायचो. ते माझी जागा ठरलेलीच असायची मागच्या लाईन दुसऱ्या लाईन आधीपासूनच पांडेजीच्या प्रवचनात खूप वेळेस उभं पण केलं. प्रवचनात खूप वेळेस बोलणी खाल्ले, पण कधी राग नाही आला एवढं काही. पण मग आता असं वाटतंय की त्यांनी टोकलं वगैरे बोलले म्हणूनच आजपर्यंत आज सगळं चांगलं आहे. म्हणजे स्वतःच्यात खूप बदल झाला असं वाटतं. आदित्य पांडेजी सोबत तर दिवाळीनंतर आता 1.5 वर्ष झालं त्यांच्यासोबत राहून. त्यांच्यासोबत राहिलो, त्यांचा स्वभाव खूप कळाल्यानंतर मग आम्ही एकमेकांना आता 10वीला तर पूर्ण काय मोठा मीच होतो, छोटे तुम्ही सगळे होते. मग माझा आणि त्यांचा टाईम एकमेकांसोबत खूप खूप टाईम स्पेंड झाला. तर मग त्यांनी खूप वेळेस प्रेरणा केली. प्रत्येक वेळेस मग कधी जाता फिरता कधी सांगायचे आमचे गुरुकुलचे दिवस असे होते, आम्हाला यांनी असं केलं. पंडितजी आणि सचिन पंडितजीजवळ ते त्यांच्या नवीपासून म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या टचमध्ये येत आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये समजावून सांगितलं की बाहेरचं कल्चर कसं राहतं, बाहेरच्या गोष्टी काय आहे, बाहेर 10th नंतर काय होईल, कोणत्या कोणत्या अडचणी येतील, कुठल्या गोष्टीला फेस करावं लागेल. खूप जास्त म्हणजे प्रत्येक गोष्टी समजावून सांगितलं की असं नको करू तसं नको करू. प्रत्येक वेळेस माझ्या पण खूप चुका झाल्या तुम्हाला माहितीच आहे आणि तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीमधून बाहेर पण काढलं आणि समजावून पण सांगितलं याच्यानंतर असं नको करू, आता मोठा होतोय. प्रत्येक वेळेस ते सांगायचे की आता मॅच्युअर होय, आता लहान नाही राहिला तू. प्रत्येक म्हणजे मी तरी पण तुमच्यासोबत तुम्ही सगळे लहान, मी तुमच्यासोबत मस्ती करायला लागायचो इथे. पण त्यांनी प्रत्येक वेळेस असं चान्स दिला मला की तू आता म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी आता जे मी भक्ती बोलतोय ना, ती भक्ती मी आधी कधीच बोलायची नाही. माईक मी हातात कधीच नव्हतो घेत. जे तुमच्यासमोर माईक वगैरे हातात घेतला ते सगळं त्यांच्यामुळेच घेतलं. तेच आधी बोलायचे भक्ती ले मैं तेरे साथ हूँ, ले भक्ती कारण भक्ती ले प्रत्येक वेळेस तेच बोलायचे. गोष्टीला इकडे तिकडे नाव माझंच द्यायचे आणि त्यांनीच भक्तीला प्रेरणा केली की भक्ती बोलत जाय, स्टेजवर उभं राहायचं आहे, माईक हातात घ्यायचं. तुम्हाला पण प्रत्येक वेळेस प्रेरणा करत राहतं की माईकवर बोलायचं काही होत नाही, जसं जमत बोलता ना तुम्हाला की स्टेज पर आ गए तो पूरा स्टेज अपना समझने का और फिर उस माइक में जो आए तो बोलने का. तसंच याच्याने प्रेरणा म्हणजे आपले कॉन्फिडन्स वाढत जातो. माझा कॉन्फिडन्स आता पण मला माईकवर जास्त मी माईकपासून दूरच पळतो आता पण भक्तीच्या वेळेस पूजनच्या वेळेस त्यांच्यामुळंच पुढे आलो. त्यांनी वर्षभर आता आपल्याला दिवाळीच्या आधी पण इकडं तिकडं फिरवलं. तुम्ही तर डायरीतलं पण गेले होते देवलालीला वगैरे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी फिरवलं आपल्याला. प्रत्येक विद्वानांच्या बाबतीत असं या त्या गोष्टी सगळ्या सांगत राहिले. तुमचे खूप चांगलं नशीब आहे. अजून तुमचे काही जणांचे 2 वर्ष बाकी आहे, काही जणांचे 3 वर्ष, काही जणांचे 4 वर्ष. याला चांगलं सार्थक करा. काही नाही, तुम्हाला कधी पंडितजी ओरडले, कधी तुम्हाला पनिशमेंट केलं तर राग मानू नका. चांगले त्यांच्या कधी पाठीमागे काही बोलू नका. नाही काही म्हणजे असं की माझ्यासोबतच असं केलं, माझ्यासोबत तसं केलं, हे माझ्यासोबत असं करतात. काही नाही, तुमच्या प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आता नाही होणार. जेव्हा 10वी नंतर निघून जासाल प्रत्येक गोष्ट त्यांची आठवण की या गोष्टीला हे पंडितजी इथं टोकत होते, पंडितजी तिथं टोकत होते, असं करत होते. आणि सचिन पांडेजीचे पण प्रवचन तुम्ही ऐकताच. म्हणजे तुम्ही जे आता त्यांचं किती अभ्यास असेल, जे तुम्ही बघताच की किती अभ्यास असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिकवताना ते सांगतात प्रत्येक गोष्ट. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कधीच माहीत नाही आजपर्यंत, कधीच तुम्ही ते नावसुद्धा ऐकलं नाही, ते नावसुद्धा सांगतात. आता किती वेळेस तर मला ते किती सायंटिस्ट वगैरे सायंटिस्ट कुठले विद्वान वगैरे प्रत्येक गोष्ट ग्रंथातली प्रत्येक गोष्ट मोक्षमार्ग त्यांना पाठाचे वाटतं. मोक्षमार्ग वगैरे असे त्यांचे ग्रंथ सगळे पाठाचे. त्यांनी खूप काही गोष्टी सांगत राहिले
आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रेरणा देतच राहतील. आणि कधी कधी त्यांच्याबद्दल कधी द्वेष करू नका. ते कधी पण तुमच्यासाठी करतील तर चांगल्यासाठीच करतील, की तुम्हाला इम्पोजिशन देतील वगैरे. हे तर हे तुमच्यासाठी वाईट नाही आहे. तुम्हाला मध्ये वाटायचं, मध्ये तुम्हाला इम्पोजिशन वगैरे दिलं, यार काय 10-10 वेळेस लिहायला दिलं, बापरे, असं काही करू नका. कारण की का द्यायचे हे तुम्हाला चांगली जाणीव असेलच, की तुम्ही थोड्या गोष्टीसाठी जरी चुकले आणि ह्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. 10वी नंतर जेव्हा इथून निघून जासाल तेव्हा आठवतील ते, किंवा त्यांच्यामुळे झालं ते. पांडेजी सांगत राहतात ना, सचिन पांडेजी, की त्यांचे एक जोशप सर, ते बोलायचे की तुम्ही आज माझ्याबद्दल काय विचार करता याचा मी विचार करत नाही. तुम्ही 10 वर्षानंतर जेव्हा मागं ओळून बघसाल तेव्हा माझा काय विचार करसाल, मी त्या गोष्टीचा विचार करतोय. तुम्ही ते आज तुमच्यासोबत काय करता, काय स्ट्रिक्टपणा करता, आदित्य पांडेजी असो का सचिन पांडेजी असो का कोणी पण असो, शाळेतले शिक्षक असो, की तुमच्यासोबत आज कसे वागता, कशी तुम्हाला पनिशमेंट करता, की वरडता, बोलता, टोकता, असं नको करू, तसं नको करू. हे तुम्हाला या गोष्टींची जाणीव आज नाही कळणार की हे काय आहे. आज तर हे वय असं राहतं की का असं बोलले, मलाच का असं बोलले. आपलं थोडं माइंड असा रागीट होऊन जातो, आपला स्वभाव असं होऊन जातो. म्हणजे हे वयच तसं राहतं. पण या गोष्टींची जाणीव 10वी नंतर कळाल तुम्हाला. 10वी नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही मोठे होसाल, जेव्हा तुम्ही समाजामध्ये राहायला लागसाल, तेव्हा कळेल तुम्हाला की हे प्रत्येक वेळेस एवढं समजावून सांगायची, एवढं टोकायची, या गोष्टीचा फायदा आज नाही होणार. मला तर आता थोड्याफार गोष्टी खूप रिअलाईज होत आहे की यांनी इथं तिथं टोकलं, हे ते शिकवलं, म्हणजे समजवलं, तर मग याचा फायदा मला कुठं होतोय. तर अजून तर खूप दिवस बघायचे राहिले. तर आता तर 10वीपर्यंतची लाईफ आपली खूप एन्जॉयवाली राहतं. आपण दुसऱ्यावर डिपेंडेंट राहतो, मम्मी पप्पा वगैरे. आता जर गुरुकुलमध्ये तर मग काय मम्मी पप्पाचं जास्त टेन्शन नाही राहत. मित्र पंडितजी वगैरे असतात म्हणून आपल्याला काही वाटत नाही. पण ही आज 10वीपर्यंतची लाईफ ही आपल्या जीवनातली एकदम एन्जॉयवाली राहते. आपण याच्यामध्येच खूप एन्जॉय करतो. आणि जेव्हा 10वी नंतर बाहेर पडतं ही खरी लाईफ सुरू होते, तेव्हा आपलं कोणीच नसतं. तेव्हा फक्त आपल्याला संघर्ष करावे लागतात. आता अजून तर कुठल्या गोष्टींना फेस करावी लागेल काही माहिती नाही. पण प्रत्येक वेळेस जे तुम्हाला सचिन पांडेजी, आदित्य पांडेजी जे सांगतील ते ऐकत चला. कधी वाईट तर करतीलच नाही तुमच्यासोबत. हे तर खूप चांगलं यांनी तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आणि सगळ्यांनाच माहिती आहे, तुमच्या मम्मी पप्पांना पण माहिती आहे. फक्त ते तुम्ही फॉलो करा, तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच भेटेल. खूप आठवलं होतं, खूप विचार केला होता बोलायला, पण मग आता काही सुचत नाही. पण शेवटी एवढं सांगतो की गेले ते दिवस आता राहिल्या त्या आठवणी. अशी टाईम आला माझ्यावर. तुमची लाईफ चांगली राहू, चांगली तुम्ही प्रत्येक गोष्टीत पुढे जा, बोलण्याची प्रॅक्टिस करा. मी तर स्टेजवर जास्त काही आलो नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही येत चला, भलेही भीती वाटेल, पण काय आता आहेतच. तुम्हाला चुकले तर सांगाल ना, सचिन पांडे सांगतील, आदित्य पांडे सांगतील की इथं चुकले, सांगतातच प्रत्येक वेळेस. करा तुम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न, राहा उभे स्टेजवर, राहा भक्तीला पुढे. ज्याचा आवाज चांगला नाही, म्हणजे आपला चांगला तर आवाज कोणाचा वाईट असा नसतोच, पण आपले ताल वगैरे जे आपल्याला जमत नाही, तर प्रयत्न करा. ते प्रत्येक गोष्टी ते आदित्य पांडे तुम्हाला भक्ती शिकवत राहतात. ज्या भक्त्या त्यांनी घेतल्या त्याच भक्त्या परत परत घ्यायचा प्रयत्न करा. किती वेळेस तर तुम्हाला भक्तीमध्ये तुम्ही म्हणतो पांडेजी भक्ती नाही आहे, जाऊन बसलाच ना त्यांच्याजवळ, भक्तीमध्ये व्हा पुढं. आरव झाला, बाकीचे काही आहे तर भक्तीमध्ये मागं राहतात. भक्ती वगैरे पूजनमध्ये व्हा पुढं. पूजन पण सगळं आलं पाहिजे. कमीत कमी 3 वर्षात तुम्ही इथं जेवढे पण प्रत्येक आचार्य 3 वर्ष 2 वर्ष जेवढं पण शिकून जासाल, काहीतरी इथून घेऊन जा. इथून घेण्यासारखं, इथून शिकण्यासारखं खूप काही आहे, खूप आहे. जेवढं पण तुमच्याकडून होईल, इथून जेवढं चांगलं घेता येईल इथून तेवढं घेऊन जा. तर एवढं. आणि इथले कधी उपकार विसरू नका, कधीच कोणाचे उपकार विसरू नका. कारण की म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी ज्यांनी एवढं समजावलं वगैरे, ते प्रत्येक गोष्टी ते कधी विसरू नका. आणि प्रत्येक टाईम पंडितजीच्या यांच्या टचमध्ये राहत जा. त्याच्यानंतर कधी पण लाईफमध्ये या गुरुकुलला जिथं तुम्ही शिकले, ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्यांना कधी विसरू नका. भलेही तुमच्यापासून कधी तुम्ही जवळ असाल नसाल, पण एकमेकांच्या टचमध्ये राहत जा. या गुरुकुलला, त्या कचमंद सिद्धक्षेत्राला भेट देत जा, इथे येत जा. या गुरुकुलला कधी विसरू नका, कारण की या गुरुकुलचे आपल्याला खूप उपकार असतात. 3 वर्ष शिकवणं आपल्याला खूप, म्हणजे त्यांनी खूप काही
काही केलं आपल्यावर, खूप काही केलेलं आहे. हे कधी विसरू नका. इथे इथे जेव्हा तुम्ही सक्सेस होताल आणि इथे येसाल तेव्हा तुम्हाला हे सगळे दिवस आठवतील. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमधलं इथून जासाल त्याच्यानंतर 5-10 वर्षांनी, 10-15 वर्षांनी जेव्हा परत इथे येसाल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील. तेव्हा जे तुम्हाला आता वाईट वाटतं ते तेव्हा तुम्हाला खूप बेटर वाटेल. तेव्हा वाटेल की तुम्हाला यांच्यामुळं यांनी तेव्हा टोकलं म्हणूनच आज बरं आहे माझं. अजून तर काही सांगणार नाही, पण अभ्यासा वगैरे फालतू इकडे तिकडे टाइमपास करण्यात काही मतलब नसतो. काही अर्थ नाही निघणार याच्यातून. अभ्यास वगैरे करा. आपल्यालाच पूर्ण लाईफ काढावी लागत असतं. कोणी सपोर्टला नसते प्रत्येक वेळेस, ना पेपरला ना कुठं. आता तुमचे फायनल पेपर जवळ येत आहे, नंतर 9वी आहे, मग नंतर 10वी बोर्ड, आणि त्याच्यानंतर मग तुमची लाईफ सुरू होईल. या हसण्यात मस्ती करण्यात, इकडे तिकडे टाइमपास करण्यात, याची टिंगल घेण्यात, याची मजा घेणे, त्याला चिडवणे वगैरे या गोष्टींमध्ये काही नाही. नंतर तुम्हाला याच गोष्टीचा पस्तावा होईल की आपण काय केलं. अभ्यास वगैरे करा, चांगले पुढे जा, एवढीच माझी भावना, आणि चांगले राहा. एवढं बोलून संपतो. जय हिंद. अभी हम भैया के लिए 2 लाइन कुछ बोलना चाहते हैं. आज विदाई का अवसर है, अपने भाई बिछड़ रहे. इन प्यारी नैनों से भैया छम छम आंसू बरस रहे. साथ पड़े थे साथ थे खेले इस प्यारे विद्यालय में. भैया हमको माफ करना, गलती हुई हो भूल से. हमको जो आदर्श सिखाए जीवन के इस मोड़ पर, याद आएगी हमें तुम्हारी जो जा रहे हो तुम. हमें छोड़कर संस्कारों की बड़ी डाल कर प्यार का बंधन बांध दिया. इतना सारा प्यार हमें दे मिलकर बिछड़ सिखा दिया. अभी मैं आमंत्रित करता हूँ कि हमारे गुरुकुल के प्राचार्य जी को. ओम नमः सिद्धेभ्य. जैसा कि आप सभी को पता है कि आदि प्रवचनों की जगह पर दीक्षांत समारोह विदाई का छोटा सा कार्यक्रम रखा, जिसमें एक ही दीक्षार्थी है जिसका नाम है मोक्षार्थी अरहंत जय. वैसे मैंने आपको हर एक समय पर हर चीज़ सूचित की है. अभी 2 मिनट में क्या बताऊं जिससे आपको याद रह जाए. कहने के लिए तो आपको हर एक चीज़ जो समझाई है वो चीज़ ज़िंदगी भर ही याद रहना चाहिए, परंतु जाते जाते जो सिद्धांत कहे जाते हैं वो सदैव हमें याद रह जाते हैं. जब एक लड़की की विदाई घर से होती है तो वह जीवन भर के बचपन को, बाकी के काल को देख करके अपने आंसू बहाती है, बट माँ और पिता उसको झोली में भर करके अंतिम भेंट के रूप में भी शिक्षा देते हैं. सुनो भैया ध्यान से, क्योंकि आज वो है तो कल तुम भी हो. ध्यान से सुनो कि जो भेंट हमें दी जाती है वो जीवन पर्यंत याद रहती है. देखो, गुरुकुल में तुम 3 साल रहे, कुछ लोग 4 साल रहेंगे, कुछ 5 साल, कोई 2 साल, कोई 1 साल, सबका आता ही है समय. अभी तुम गर्भ काल में थे. माँ के पेट में 9 माह रहता है बालक. गुरुकुल में आगे कोई 2 साल, कोई 3 साल, कोई 4 साल रहता है. ये गर्भ काल था. गर्भ काल में हमने जैसे बना तैसे आपकी रक्षा की. चरणानियोग, सदाचार, बाहर का खाना पीना नहीं,
खोटी संगत करना नहीं, बुरी संगत करना नहीं, बुरा काम करना नहीं, उल्टी सीधी चीज़ें देखना नहीं, दूसरों के साथ खाना नहीं, कुछ शेयर नहीं करना। हर एक चीज़ आपकी, एक एक चीज़ हमने आपकी कैसे रक्षा हो सकती है वैसे की। बट अब आपका गुरुकुल से जन्म हुआ है, अभी तो हम आपको एक एक चीज़ पर रोकते थे, टोकते थे, डांटते थे, पनिश करते थे, घर पर फ़ोन करते थे, नोटिस भेजते थे, कुछ भी करते थे कि बच्चा कोई चीज़ गलत ना करे। हर एक चीज़ के लिए हमने आपको सदैव बताया है। मेरे आइडियल, मेरे आइकॉन, मेरे आदर्श आपको पता है कौन है? आदरणीय सचिन पंडित जी। मैं उनसे ही पढ़ा हूँ, मुझे इतना कुछ विशेष नहीं, लेकिन जितना आता है सब उनकी ही देन है और उनके उपकार को कभी भुलाया नहीं जा सकता। एक भाव भी हमारा कम पड़ जाए, लेकिन उनके उपकार के लिए तो हमारा जीवन भी कम पड़ जाए। भाव भवांतर तक उनका उपकार हमारे सिर माथे पर ही रहेगा और उनका उपकार कभी चुकाया नहीं जा सकता। लेकिन अब आप गुरुकुल से बाहर कदम रख रहे हैं। अभी तक आपके लिए माता पिता ये सोच करके चलते थे कि भैया बच्चा गुरुकुल में सेफ है, लेकिन अब यहाँ से जाने के बाद आपके आगे मोक्षार्थी लग गया, आपको गजपंथा का टैग लग गया, गुरुकुल का टैग लग गया, श्री देशभूषण कुलभूषण छात्रावास का। अब आप कोई सा भी गलत कार्य करेंगे तो अभी तक तो गुरुकुल में आपको 2 जन टोकते थे, 3 जन टोकते थे, 4 जन टोकते थे। अब जब आप गुरुकुल के बाहर कदम रखेंगे और दूसरा कोई बुरा कार्य करेंगे तो हजारों लोग टोकने खड़े रहेंगे। ये गुरुकुल की खासियत है। बाहर बुरे कार्य किए गए ऐसे हैं जैसे सही रास्ते पर तो हम स्लीपर पहन के चल रहे थे, जैसे ही गलत रास्ता आया तो हमने स्लीपर हाथ में ले ली और कांटे पर चल दिए। बात समझे कि नहीं समझे? कि जब तक हम अच्छे रास्ते पर चल रहे थे गुरुकुल में, तब तक तो हम अच्छे संस्कारों में बंधे हुए थे, अच्छी बात चल रही थी, सुन रहे थे, हाँ में हाँ कर रहे थे। जब हमें जीवन में उपयोग करने का समय आया तो हमने उधर अपने संस्कारों को ही भुला दिया। ये संस्कार नहीं भूलना चाहिए। ऋतु आती है चली जाती है, तो हम किसकी खुशियां मनाएं और किसका गम मनाएं, क्योंकि एक ऋतु खत्म होती है तो दूसरी आ भी जाती है। जैसे कि अभी ठंडी गई तो बसंत ऋतु आ गई, फल फूल फूलने लगे, आम आने लग गए। ये बसंत ऋतु खत्म होगी, पतझड़ खत्म होगी तो बरसात ऋतु आ जाएगी। तो हम बताओ उस ऋतु जो जा रही है उसका खेद मनाएं कि जो आ रही है उसकी खुशियां मनाएं। अभी एक भाई हमसे जुदा हो रहा है, जुदा हो रहा मतलब वो विदाई के कहने में आता है कि हमसे विदाई ले रहा है, लेकिन कुछ 10 दिन बाद सीबीएसई का इंटरव्यू है, शिविर है, तो उनकी खुशियां मनाएं। तो ये सब तो एक रिवाज है, एक सर्किल है जो चलता रहता है। कोई आता है कोई जाता है। गुरुकुल में तो गुरु रह जाते हैं और शिष्य निकलते जाते हैं। जिंदगी के अरमान आपके होंगे, गोल, टारगेट, लक्ष्य कुछ भी होगा, हजारों लोग सलाह देंगे आपके लिए, लेकिन डिसीजन मेकर आप स्वयं हैं। कोई कहेगा इंजीनियर बन जाओ, कोई कहेगा डॉक्टर बन जाओ, कोई कहेगा शास्त्री बन जाओ, कोई कहेगा आर्मी में चल जाओ, कुछ भी बोलेगा, लेकिन डिसीजन आपको ही लेना है, आपको ही जीवन पर चलना है और आपको ही उस जीवन को प्रेजेंटेशन करना है और आपको ही निभाना है। आपकी लाइफ आपके साथ है। हर एक सीनियर, हर एक गुरु, हर एक माता पिता, हर एक सज्जन पुरुष आपको सलाह दे सकता है, लेकिन क्या करना है ये डिसीजन आपको करना ही पड़ेगा। हमारे गुरु तो 1-2 लाइन में बोलकर खत्म कर रहा हूँ क्योंकि बहुत समय हो गया, पेपर भी तुम्हारा। आदरणीय सचिन पंडित जी बार हमेशा ये 2 लाइन कहते थे जो मुझे बहुत ज़्यादा इंस्पायर करती है। लाइनें आपको भी याद है तो बोल सकेंगे साथ में। ये दौर भी गुजर जाएगा गालिब, जरा इत्मीनान तो रख, जब खुशियाँ ही नहीं ठहर पाई तो गम की क्या औकात है। सही बात है कि भाई जब खुशियाँ ही नहीं ठहर पाई तो गम की क्या औकात है। कि कोई सी चीज़ में हम जब हार जाते हैं तो हमें दुख उस बात का नहीं मनाना चाहिए कि हम हार गए, हमें खुशियाँ मनानी चाहिए कि हमें इस खेल से भी, इस प्रोसेस से भी हमें हार नहीं मिली, हमें एक सीख मिली, हमें एक उठने का जज्बात पैदा कराया तो इसने कराया। अगर संसार में दुख होता ही नहीं तो तुम सुख की कल्पना कर सकते थे क्या? हाँ, महल अच्छे ही अच्छे होते तो गरीबी का जो नतीजा है वो देख सकते थे क्या? जिसने नमक रोटी से प्रारंभ किया है जीवन, वही जान सकता है कि कैसे हमने जिंदगी बिताई है।
अगर तुम्हें सब चीज़ें अनुकूलताएं मिलती जाती तो तुम प्रतिकूलता को नहीं समझ पाते, लेकिन प्रतिकूलता होने के कारण अनुकूलताएं मिल जाए तो हमें उसकी महिमा आती है। भगवान कोई जन्म से नहीं होते, उन्होंने भी पुरुषार्थ किया है। हमें भी अपनी लाइफ को अगर जीना है तो हमें उस चीज़ के लिए बिल्कुल सतर्क रहना पड़ेगा। अंतिम सीख, जीवन में कितनी भी विपत्तियां आए, कितनी भी अनुकूलताएं प्रतिकूलताएं आए, जीवन का एक ही उद्देश्य होना चाहिए। कितना भी संकट हो, कितनी भी अनुकूलता हो, कितनी भी प्रतिकूलता हो, हम स्वाध्याय नहीं छोड़ेंगे। भले आधा घंटा करें, 1 घंटा करें, हम आगम को पढ़ेंगे, रोज जिन दर्शन करेंगे, बाजारू वस्तु नहीं खाएंगे, रात्रि भोजन नहीं करेंगे, कुजैनों से तो संपर्क ही नहीं रखेंगे। जो जैन है, जो सात्विक है, हम उनको ही आदर्श बनाएंगे। दोस्त किसे कहते हैं, हमने कई बार आपको बताया, जो दोषों से विरक्त कर दे वही हमारा सच्चा दोस्त है। तो आप उन्हें दोस्त बनाना, उन्हें अपना गुरु बनाना जो वाकई में तार सकें। ऐसा नहीं कि भाई पत्थर की नौका में तो वही बैठे हैं जो खुद भी नहीं तैर पा रहे, दूसरों को भी नहीं तैराएं, भले वो हमारा परिवार ही क्यों ना हो। धर्म सिद्धांतों से समझौता नहीं। समझ में आया? सबके लिए बता रहा हूँ, उसके लिए अकेला नहीं है कुछ भी। बहुत ही अच्छा रहा आपका मैंने तो आपको 1.5 साल ही देखा है। बहुत सारा सज्जन सिंपल रहते आप, और ऐसे ही रहो। किसको दिखाना, किसको देखना। जीवन में कुछ भी हो, हम सब तरीके से हारे जीते, लेकिन हमारा आत्मा आज भी वैसे ही है जैसे अनादिकाल से था। वो बस पहचान नहीं थी हमें कि हमारे अंदर भी वो ताकत है जो बाहर, जो भगवान बन गए हैं। वो आज आपके लिए शिक्षा मिल चुकी है। आप उस मार्ग पर आगे खूब बढ़ें, खूब पढ़ें और अपने जीवन को उद्धार करें। बस यही कहकर के मैं अपनी भावना विराम देता हूँ। जब भी कोई अतिथि हमारे घर में आता है या जाता है तो हम उनका तिलक करके, सम्मान करके ही विदा करते हैं। फिर तो हमारे पास ये मोक्षार्थी अरहंत 3 साल गुरुकुल में पढ़ा। ये श्री देशभूषण कुलभूषण छात्रावास का 6वें सत्र का 6वें बैच की विदाई हो रही है। अगला जो सत्र रहेगा वो 7वां सत्र रहेगा, प्रारंभ होगा। तो मैं मोक्षार्थी अरहंत को बुलाना चाहूँगा, वो यहाँ पर आए। और मोक्षार्थी अरहंत जैन ने तो बहुत, वैसे इस साल हर साल ही कुछ न कुछ मेहनत करके 1st, 2nd, 3rd रैंक प्राप्त किया ही है। उन्हें अभी गुरुकुल का बेस्ट अवार्ड स्टूडेंट का भी अवार्ड मिलेगा। उन्होंने सेल्फ स्टडी में अलग से कितनी धार्मिक किताबें पढ़ी, उसका भी कुछ इनाम मिलेगा। लेकिन सांत्वना पुरस्कार के रूप में श्री देशभूषण कुलभूषण छात्रावास की ओर से उन्हें 4100 रुपये का पुरस्कार दिया जाता है। सभी मोक्षार्थी उनके लिए स्वागत करें ताली बजा करके। आइए मोक्षार्थी जैन मोबाइल तालियां बजाते रहना। बहुत बहुत धन्यवाद सभी का। सभी मोक्षार्थियों ने और सभी साधर्मियों ने बहुत ध्यानपूर्वक सुना। गुरुकुल में अभी CBSE का शिविर 22, 23, 24 मार्च को होने वाला है। तो आप ज़्यादा से ज़्यादा विद्यार्थियों को प्रेरित करें, वो भी धर्म के मार्ग पर चलें। आप उन्हें ऐसी प्रेरणा करके गुरुकुलों प्रवेश के लिए बोल सकेंगे। वो कुछ भी रहा तो मुझसे संपर्क जरूर करें। बोलिए महावीर भगवान की जय हो। चलो चलिए कुछ कर दिया।